मित्रांनो, बैलाला काय पदवी द्यावी हेच कळत नाही. आठवड्यातील 4 दिवस पळून 4ही मैदानात मन जिंकणारा, हिंद केसरी उपाधीपेक्षा मोठा बैल झालेला, आपण म्हणू बैलगाड्यातील कोहिनूर म्हणजे बकासूर. आठवड्यात 4 दिवस बैल पळतोय. मोहिल शेठ, काय सांगाल? नाही, बैल म्हणजे पळवलं तर रोज बी पळतो. बैलाचा स्पीड जेवढा पळवून तेवढा वाढत जातो, म्हणजे कमी होत नाही. पण आपण आता नाही का थोडं मध्ये पायाला लागल्यापासून बैल गॅपनेच काढत होता, पण आता बैलाला भरपूर गॅप झाल्यामुळं आता 1-2-3 मैदानं हे लागोपाठ काढलाय. पण त्याच्या स्पीडमध्ये काय फरक नाही. म्हणजे अनेक बैलांना 15 दिवसाची रेस्ट लागते, आठवडा लागतोय, त्याच्यानंतर महिनाभर. हे आत्ताही फ्रेशच दिसतोय ना. आता बी फ्रेश म्हणजे आता सोडलं की बैल डायरेक्ट मारायला जातोय, उकरा उकरी करतोय. आणि समालोचक सुनील मोरे बी म्हणले, आमच्या बैलाला नुसता गुलाल भेटला तरी 8 दिवस आम्ही बैल बाहेर काढत नाही. आणि इथं बैल रोज पळायलाय. सगळ्यात महत्वाचं, तुमची भूमिका का महत्वाची आहे? तुम्ही बैल सोडाय असता, जिथून सुरुवात होते तिथून हा पैलू मला सांगा. ज्या वेळेस बैल तुम्ही सोडता त्यावेळेस कशा पद्धतीनं सुरुवात बकासूरची असते? तुमचा आणि एक वेगळं कोऑर्डिनेशन असतं, एक वेगळं नातं संबंध आहे. बैलाचं नातं वेगळे म्हणजे नाही का, लय जीवापलीकडचा विषय काय होतो की बैल मी धरल्याशिवाय उभा राहत नाही, कारण का बैल लय अडगत करतो आणि बैल उड्या खातो. तर बैलाला त्याचं असं आहे की त्याचा एक पाय मागं एक पाय पुढंच ठेवायला लागतो, तेव्हा बैलाची उडी बसते आणि बैल खालून वरपर्यंत नॉनस्टॉप पळत जातो. कारण मी का म्हणतोय, कारण बकासूर पळणार म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष. आणि आता जो नियम केलेला आहे की पाय थोडा जरी पुढं आलं ते लॉबी टच, त्यामुळे तुम्ही ते चाणक्यपणे कळता, त्यामुळे बकासूरचं यश सातत्य आहे यशात. नाही, आतापर्यंत पट्टे आल्यापासून बैल कोणी सांगा आपला बैल कधीच आतापर्यंत गट सेमीफायनल असो, पाय कधी आपल्या बैलाचा पुढं नाही, माझा बी पाय पुढं नाही. बैल एका हातावर उभा राहतो. बैल जेव्हा हालचाल करतो की शेजारचा बैल थोडा जरी हल्ला की बैल उडी खातो, कारण का बैलाचं एक असतं वळवलं की कधी निघून जातो. बैल एका हातावर धरलेला असतो आणि बैल सोडताना फक्त झेंड्या का बैलाचा अख्खी नजर असते वाकडी मान करून. झेंडा पडला की बैल डायरेक्ट निघून जातो. फक्त शेजारचा बैल हल्ले काय होतं, बैलाचा पायात गुतागुतीची भीती नको म्हणून बैला थोडा हालचाल करतो, नाही तर बैल एका हातावर सुटून जातो. जसं मी सांगितलं प्रस्तावनेत, लहानपणापासून तुम्हाला बघत आलोय बकासूरच्या पूर्ण जडणघडणीत. तुम्ही एका हातानं धरत होता अगदी वासर असल्यापासून, आणि आज म्हणू आपण नंदी लोक पाया पडून आत्ताच गेली. हा प्रवास स्वप्नातही कोणाच्या नसतो, प्रत्येकाचं स्वप्न असतं. मागं वळून बघता कोण नव्हतं आणि बैल तुम्हाला नावं ठेवायची ना. आज देवत्वाकडे गेलेला बैल. महाराष्ट्रासाठी बकासूर सगळ्यांचा देवच आहे आणि त्याला देवच मानलं जातं. आणि ते बारीकपणापासूनच असं आहे की लय वेगळा. म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल, जेव्हा पळत होता तेव्हा लय लोक नावं ठेवायची, हसत होती, पण आपण कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं ना. आज बैलांनी गाठाला मार खाल्ला तरी आपण कोणाकडे लक्ष देत नाही. परवा दिवशी गाठाला हार झाली, मैत्री खातर आपण नाही का बैल दिला होता. त्यांची इच्छा होती की त्यांच्या गावात मैदान आहे म्हणून त्यांना बैल दिलता. तर ते बैलाला गाठाला हार झाली, काही वाटलं नाही आम्हाला. शांतपणे बैल भरला, घरी रिलॅक्स गेलो, बैल खाल्लं पिल्लं, परत 8 तारखेला आराम केला आणि लगेच 9 तारखेला मैदानात आलो. ही गोष्ट तुमची म्हणजे सगळ्यांना आवडती. पराभव जास्त तुम्ही चर्चा करत बसत नाही, पुढच्या मैदानाची तयारी. पराभव झाले की 15 मिनिटात मैदानातून आम्ही बाहेर निघून जातो. आमचा निकाल कमिटीने निकाल दिला तो मान्य करतो, हार दिली तरी आम्ही मान्य करतो, जिद्द दिली तरी आम्ही मान्य करतो. आम्ही कधी भांडायला तिकडे जातच नाही. त्यामुळं सातत्य आहे. आता त्याचं जर पाहिलं, एवढा आठवडा जर पाहिला तर त्याचं ट्रॅव्हलिंग म्हणजे विविध भागात बैल इकडं तिकडं जातोय. तर ट्रॅव्हलिंगला कसं करता? कारण माणूस जर आपण इकडं एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी गेलं तर आळस येतो, पण ह्या बैलाला महाराष्ट्रात विविध ठिकाणी पुणे जिल्ह्यात जातो, सातारा येतोय, परत सोलापूरमध्ये जातो. ही कसं ट्रॅव्हलिंगचं कसं होतं? 6 तारखेला आम्ही सकाळी 3 वाजता बैल भरला. 1 वाजल्यापासून उरकत होतं बैल, धुणं बिणं नाही का सगळं पोरांचं आवरावरी. बरोबर 3 वाजता बैल भरला. आम्ही 8 वाजता मैदानावर पोचलो नरवण्याच्या. तिथे 1 नंबर केला, तिथून फायनल झालं. बक्षीस घेऊन लगेच बैल टेम्पोत भरला, डायरेक्ट बारामती गाठली. काजडमध्ये जाऊन थांबलो. काजडमध्ये मैदानाच्या जवळ आपल्या मित्रांचं घर होतं, तिथे थांबलो अक्षय म्हणून. तिथून मग सकाळी उठून परत बैल धुवून बिवून फ्रेश करून मैदानावरती गेलो. गाठाला हार झाली. आमचं लाल आहे म्हणून एक वासरू बी पळायला तर त्याचा बी गाठ काढला, त्याला हार झाली. बैल भरली, डायरेक्ट घरी गेलो. 7 तारखेला घरी गेलो, 8 तारखेचा आराम केला आणि 9 तारखेला परत सकाळी 3 वाजता बैल भरून इकडं मैदानात गेलो कालच्या दुसऱ्याच्या. आणि
तिथं 3 फेरं पळून बैल भरला आणि डायरेक्ट दहीवडीत गेलो रावलाप्पा गोरे नाही का, हा. त्यांच्या तिथं राहिलो आणि सकाळी बैल भरून डायरेक्ट इथं आलो. आता सकाळचा विषय सांगतो तुम्हाला. हा. जेव्हा पहिल्या गाड्या गटाच्या 1 ते 10 झुपाय लावल्या तेव्हा आम्ही कोरेगावात होतो. कोरेगावातून एवढं पटक्याने आलो अंगापूरमध्ये. बैल उतरावला, टेम्पो बी रस्त्यातच लावला आणि बैल नेऊन खालून सोडून गट काढला आणि मग बैल इकडे आणून बांधला. म्हणजे कसली विश्रांती नाही त्याला. नाही आणि तुम्ही 4 दिवस घरी नाही गेला नाही. आणि प्रत्यक्ष तो बघताय तुम्ही मैदानात. मुळात बैलगाडी जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात त्यानं घर केलेलं आहे, त्यामुळे घर ते घर काय आहे विषय आहे की बैलच अख्ख्या फॅमिलीचा आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. ते हक्काने त्याच्याकडे येतात नाही का. जेवढं प्रेम करतात ना तर तेवढं त्यांना आशीर्वाद पण देतो. बरोबर, आशीर्वाद देतो. आणि मला एक वेगळा पैलू सांगा की काय होतं माहितीये का, तुमचं म्हणजे तुम्ही सांगताय मामाकडे आला, मी बऱ्याचशा मुलाखतीत तुम्ही अर्धवट बोललेला आहे, तर कशा पद्धतीनं झालेलं आहे? तुम्ही मामाकडे स्वतःच्या घरी जाता का कधी? नाही, घरी नाही राहिलंच मी मामाकडे. म्हणजे मी जेव्हा 9 महिन्यात होतो ना तेव्हा मामांनी, म्हणजे आमचं वरती गोटावडे म्हणून गाव आहे नाही का, तर 9 महिन्याचं असताना मामाने मला इकडे सुसला आणलेलं आहे. आणि तेव्हापासूनच मी इकडे नाही का, मला शाळेत पुण्यात टाकलं होतं आणि 9 महिन्याचा असल्यापासून मी मामाकडेच राहतो नाही का. मामांनी सांभाळ केलाय. मम्मी पप्पा तिकडे असतात गोटावड्याला. मामाचं विशेष कौतुक. असं मामाचे पैरे करणं मैदानात फार कमी असणं. बैलगाड्याचा अभ्यास खूप त्या व्यक्तीचा आहे मैदानात न येता. मामाचे जे पैरे असतात ते गुपित असतात पण तेवढेच इफेक्टिव्ह असतात. त्यामुळे आता किती केसरी म्हणायचा हा प्रश्न राहिला. पहिलं काय होतं म्हणजे जेव्हा नवीन बैल चर्चेत आला तेव्हा आम्ही पैरं करायचो. मी असं वैभव असं नाही का, आम्ही म्हणायचो चांगल्या पैरात पळून उजाडत जाईन नाही का. सोन्यासंग पळलो पुसेगावला, त्याच्यानंतर बरेच पैरे केले. पण नंतरून काय आलं की लोक त्रास द्यायला लागले की नाही का असं तसं बैल आम्हाला द्या. मग त्याच्यानंतर मग मामा नियोजन करायला लागले. मग सगळे पैरे मामाच करतात आणि गुपित ठेवतात. कारण का वादिवाद नको आपल्याला या क्षेत्रात. वादिवाद नाही करायचा आपल्याला. हे क्षेत्र उंचावर न्यायचं. आपल्या शेतकऱ्याचं क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र. त्यामुळं अभिमान वाटतो की आपलं नाव एवढं टॉपवरती गेलं आणि सगळं महाराष्ट्र आपल्याला एवढं प्रेम देतो, त्याचा खूप आनंद वाटतो. म्हणजे कुठेही आम्ही जरी बाईटला गेलो तरी एकच प्रश्न असतो की बकासूर कुठं आहे. मैदान एका साईडला चालू असतात पण बकासूर म्हणजे आपण म्हणू बैलगाडीच्या क्षेत्रात बकासूरने एक एवढं आढळ स्थान निर्माण केलेलं आहे की ते स्थान असं आहे की ते स्थानापर्यंत जाणं म्हणजे आता काय काय लोक विचार करतात स्वप्नातलं स्थान आहे. हो, नाही का होतं त्या संग फोटो काढायला पण लय लोकांची इच्छा असते बकासूर. आणि एवढं उंचावर जायचं सोपं नाही, कारण का एवढं कमी वयात एवढं मोठं नाव झालं. खूप अभिमान वाटतो. तुमचं वय किती आहे आता? 22 चालू आले. 22. आणि ह्या 22 वर्षात म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातील तुम्ही एक असं प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वात फक्त 22व्या वर्षी ह्या नंदीनं केलं. 22व्या वर्षात एवढी प्रसिद्धी, सगळ्या गोष्टी. काय काय वेळेस तुमच्यावर टीका बी होती, आमच्याबरोबर फोटो काढत नाहीत, आमच्याबरोबर म्हणजे नीट बोलत नाही, तर काय सांगाल? नाही, आता ते स्वतःच्या डोळ्यांनी बघायला नसतात ना की आम्ही रात्री 1 वाजता उठणार, तिथून पडलं उरकणार, 3 वाजता स्वतः आता 4 मैदान आलोय. एकट्याने टेम्पो जाताना येताना चालवलेला आहे. हे गाडीचा प्रवास करून परत इथं यायचं, 3 फेरे वर खाली करायचे. त्याच्यात प्रत्येक जीव असतो नाही का. जसं माणूस दमतो तसं आम्हाला पण थोडंसं नाही का, की जसं बैल विश्रांती घेतो आम्ही गट पळून आल्यावर थोडंसं झोप काढतो. कारण का परत मैदान झाल्यावरती तीच ट्रॅव्हलिंग करून घरी जायला लागतं. तुम्ही स्वतः गाडी चालवून आलेला आहे? हो. बघा मित्रांनो, ही बकासूरनं कमवले. आता बैल नाही राहिला, एक नंदीचं स्वरूप, देवरूपापर्यंत गेलेला बैल. आणि पाया पडतात. मला वाटतंय हिंद केसरी किंवा आपण उपाधी होते त्याच्यापेक्षा ही मोठं आहे की लोक पायाच पडायला लागले. हो, बकासूरचे येऊन सगळं पाया पडतात. खूप आनंद वाटतो. तुम्हाला ह्या पूर्ण प्रवासात, कारण मी लय दिवसातून यांची मुलाखत होती, ह्या मुलाखत घेतो, ह्या प्रवासात तुम्हाला सर्वाधिक आनंद कुठल्या मैदानाने दिलाय बकासूरच्या ते सांगा. नाही का, आता खूप मैदानं झाली नाही का. प्रत्येक मैदानात आनंद माहिती. जिथं जे हिंद केसरी मैदानं झाली ती खूप आनंद वाटतो. बकासूरचे फॅन्स त्यांच्यासाठी सांगा. काय काय वेळेस कसं होतं, यश असलं तर म्हणजे बकासूरचं त्यांच्यासाठी जे फॅन फॉलोइंग आहे त्यांच्या सण असतो, तो दिवाळी असते. पण ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस तुम्ही काय सांगाल? नाही, पराभव होतो म्हणजे कसं आहे, पैरं चुकीचं करत नाही. कारण का संबंधित आपल्याला पैरं द्यायला लागतात. आता जवळची माणसं आली की नाही का, तो बैल किती पळतो नाही पळतो त्यांना नसन पळत तरी बैल दिला. आता त्या दिवशी गटाला हार झाली, बरेच जणांनी कमेंट केले, बऱ्याच जणांनी फोन केले की तुम्ही काय पैरे करता. पण काय होतं, ते कुठेतरी आपलं नातं असतं, आपण त्यांना नाही दिलं की ते नाराज होणार. या क्षेत्रात आपण जेवढे नाते टिकवून, जेवढं प्रेम वाढवून, तेवढं आपण
हे राहणार नाही का, आपल्याला प्रसिद्धी भेटत राहणार. आपण एखाद्याला नाही का, तो बैल नाही पळत, नाही द्यायचा तुला बैल, मग कुठेतरी त्या बैला मालकाच्या डोक्यात राग येणार. 4 दिवसांनी त्याचा कुठला ना कुठला बैल पळणार, मग आपली कुठेतरी हारजीत होणार, मग तो उड्या मारणार. त्यापेक्षा त्याचा बैल पळला तरी आनंद वाटतो. मग काय सांगतात की बकासूरमुळे आम्हाला आशीर्वाद भेटला, त्याच्यामुळे गुलाल भेटला, आपल्याला मग आनंद वाटतो. बरोबर. आज पैरेकरांची तीच बाईजीची मुलाखत घेतली, त्यावेळी सांगितलं आमची इच्छा पूर्ण झाली की ह्या बैलाबरोबर पळणं. अशी भरपूर लोकांची इच्छा असणार आहे की बकासूर बरोबर पळणं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं ही किती पळवलं जाते सारखं. म्हणजे मी नेहमी म्हणतो बैलगाड्या शर्यत चालू झाल्यापासून सर्वाधिक पळालेला बैल म्हणजे बकासूर, कारण त्याचं गुणिले काढा फिर. तर ही त्याला काय म्हणजे शरीरात वगैरे काय बदल वगैरे काय होतो का काय बदलच नाही. बैलाला खायला प्यायला पण वेगळं नसतं. कडब्याची गुटी टाकायची पुढं, तो रातभर खात बसतो, त्याच्यावरती उडीद डाळ टाकायची, दुसरं बैल काही जास्त खात नाही. अजून एक वैशिष्ट्य, ह्या वैशिष्ट्याबद्दल तुम्ही बोला. बैल ज्यावेळेस तुम्ही पुकारलं जातं गाड्या, त्यावेळेस एकटा ज्यावेळेस चालवत नेत असतो त्यावेळेस त्याचं जी शांतता असते का नाही, ती म्हणतो आपण वादळापूर्वीची शांतता असते, एकदम शांत रीतीने चालत जातं. फक्त नवीन माणूस आले की जरा याडेगत करतो फक्त, नाही का, फॅन पेरले त्याच्या फॅमिली त्याच्यासाठी फोटो काढायला येतात, पण तो नाही का नवीन माणसाला असं मारायला बिरायला जातो नाही का. त्यामुळं बाकी काय नाही, जे रोजची पोरं असतात ती त्याला धरतात बिरतात, मग काही करत नाही. पण एकदम शांत जातोय हे पहिल्यापासूनच आहे का, एकदम शांत जाणं? सगळ्यात पहिल्यांदा बिनजोडला आम्ही नेलता तेव्हा 4 जणांनी ढकलीत नेलता. आता तरी जरा चालत जातोय, पण पहिला ढकलत नेलता. त्याला सगळ्या बाजू कळतात बकासूरला, कुठं जायचं, शांततेनं जायचं. जसं मी सांगितलं वादळापूर्वीची शांतता असते, त्याच्यानंतर अनेक पारितोषिक मनं जिंकलेत. आणि बकासूर, मी नेहमी म्हटलं की बकासूर बैलगाड्यातील कोहिनूर आहे. आणि मोहिल शेठ यांचं, त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं, मामांचं नाव 7 समुद्र पार नेलेलं आहे. आणि हृदयात जे बैलगाडी शौकीन आहेत त्यांच्या मोठं घर केलेलं आहे. हे घर अजून मोठं होत राहू अशी बकासूर चरणीच प्रार्थना करू. पुन्हा एकदा 1 नंबरचा मानकरी बकासूर.